आता तुम्ही जुन्नरचे नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने आला, मदतीचा ओघ घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा होत आहे. काय भावना व्यक्त कराल? कशा नागरिकांच्या या ठिकाणी हाल होत आहे? या ठिकाणी गेले 3 दिवस दादांची तब्येत तर बिघडली आहेच आहे, परंतु जसे दादा या मुंबई नगरीमध्ये आले आहेत तेव्हापासून मुंबईकरांचे पहिले 2 दिवस अतोनात हाल झाले. परंतु जी घोषणा झाली की दुकान व्यवसाय बंद केलेत, आम्हाला कशाची सुविधा नाही, त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधव एकवटले आणि त्यांनी घराघरातून भाकरी द्यायचं काम केलं, बिस्किट द्यायचं काम केलं, पाणी द्यायचं काम केलं. मी वैयक्तिक जर आपले शिवजन्मभूमी जुन्नर याबाबत जर बोलायचं झालं तर जुन्नर मध्ये अतिशय सुंदर असं प्रकारचं दादांचा सत्कार त्या ठिकाणी साजरा केला जुन्नरकरांनी. शिवजन्मभूमी पिंपरी पेंढारच्या बाबतीत सर्व ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्या ठिकाणी स्वागत समारंभासाठी पण अतिशय कष्ट घेतले आणि आज सुद्धा आम्हाला प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी मराठी बांधवांच्या सेवेसाठी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांनी या ठिकाणी पाठवलेले आहे. मी सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो आणि एक मराठा लाख मराठा जितेंगे जितेंगे जितेंगे. तुम्ही आता मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले आहात, काय भावना घेऊन या ठिकाणी आलात? काय सेवा घेऊन आलात का? मराठा बांधवांच्या न्याय हक्कासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे आज 3 दिवस झालेत आमरण उपोषण करीत आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही पिंपरीकर ग्रामस्थ त्यांच्या स्वागतही मोठ्या जल्लोषात केलं पहाटे 5 वाजता. आणि आज आम्ही आमच्या मराठा बांधवांसाठी पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी थोडाफार नाश्ता सुका नाश्ता घेऊन आलेलो आहे. आणि आपले जे बांधव आहे त्यांना पावसापासून संरक्षण होण्यासाठी आम्ही 1000 रेनकोट या ठिकाणी पिंपरी पेंढार ग्रामस्थांच्या वतीने घेऊन आलेलो आहे. आणि असाच मनोजदादांच्या पाठीमागे आम्ही पिंपरी पेंढार ग्रामस्थ खंबीरपणे उभे राहू ही ग्वाही देतो. या ठिकाणी जरांगे पाटील उपोषण या ठिकाणी चालू आहे. 3रा दिवस या ठिकाणी सुरू आहे. तरी देखील या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसत आहे. परंतु या ठिकाणी अद्याप देखील सरकारचे कोणीही या ठिकाणी महत्वाच्या चर्चा करण्यासाठी नाही. या ठिकाणी नक्कीच या गोष्टीच्या या फायद्याच्या या गोष्टीसाठी नक्कीच या ठिकाणी काही गोष्टी या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमत असतात.